मित्रांनो नमस्कार. उद्या मकर संक्रांत. मकर संक्रांत म्हटलं की आपण तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. तसंच पतंग उडवण्याचे देखील आपल्याकडे बरेच लोक पतंग उडवतात. पतंग उडवताना आपण एक लक्षात ठेवा की नायलॉनचा मांजा वापरू नका, त्यामुळे नाहक जीव जातात, प्राण्यांचे जीव जातात. बरेचदा आपण पाहतो की मोटरसायकल चालवतानाही मांज्यामुळे अनेक अपघात होतात. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की पतंग आपण जास्त उडवा, पण नायलॉन मांज्याचा वापर करू नका. गोंदिया जिल्हा पोलिसांकडून देखील सर्वांना सूचित करण्यात येत आहे की मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांज्यामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोंदिया पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. नायलॉन मांज्याने पतंग उडवणाऱ्यास 25,000 रुपये दंड, तर नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यास 2,50,000 रुपयाचा दंड आकारण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिली आहे. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात नायलॉन मांज्याचा वापर, साठवणूक व विक्री पूर्णतः प्रतिबंधित करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांकडून नायलॉन मांज्याचा वापर आढळून आल्यास संबंधित दंडाची रक्कम त्यांच्या पालकांकडून वसूल केली जाणार आहे. पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी नागरिकांना आव्हान, ज्यामुळे मानव, पक्षी व दुस्वाकीचारांचा जीवाला धोका निर्माण होत असल्याने नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.